नमस्कार, मैं अजय वर्मा और आप सभी देख रहे हैं थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकों की। इस वक्त उपस्थित है नालासोपारा वसंत नगरी, जो विजय लक्ष्मी नगर 41 बिल्डिंग। आप देख सकते हो पीछे पूरा धराशायी हो चुका है। कई दिन पहले यहाँ पर 7 बिल्डिंगों का डिमोलिशन हो चुका था और हालांकि बताया जा रहा है कि आने वाले महीनों में ये सारी बिल्डिंगों का डिमोलिशन हो सकता है। पर उसी के चलते जो यहाँ के नए आमदार राजन नाइक नालासोपारा विधानसभा के बने हैं, उन्होंने कल जो नागपुर में अधिवेशन चल रहा था वहां पर ये प्रश्न उपस्थित किया है और यहाँ पर लोगों की समस्या उन्होंने सभी आमदार और सभापति महोदय के सामने रखी और बताया कि उस टाइम में जिस अधिकारी ने ये अनधिकृत बिल्डिंग खड़ी हो रही थी, वहां पर उस बिल्डिंगों पे जिस अधिकारी ने परमिशन दिया था उस पर भी कार्रवाई होगी क्या। उस टाइम के जो नगर सेवक रह चुके, उस टाइम में जो भी शासन में प्रशासन में काम करने वाले अधिकारी रह चुके, उस पर भी कार्रवाई होगी क्या। सभी सिलसिलों पर बात करते हुए राजन नाईक ने क्या कुछ कहा, आइए सुने। विकासापासून वंचित असलेल्या वसई नालासोपारा विभाग देखील थांबणार नाही याची या सरकारच्या माध्यमातून काळजी घेतली जाईल असा विश्वास मी व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा संधी मिळाली आहे, एक 2-3 मिनिटं तरी बोलायला संधी द्यावी अशी विनंती आपल्याला आग्रह। आता प्रत्येकाला आपलं वक्तव्य 2 मिनिटात। आधी अंदाजे 30 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। आजही टँकरचे मोठ्या प्रमाणात टँकर तिथे चालतात, आजही मोठ्या प्रमाणामध्ये तिथे टँकर चालतात। अमृत टप्पा योजना 2 अंतर्गत मोठा निधी केंद्र आणि राज्य सरकारने दिला आहे, परंतु डिस्ट्रीब्युशन लाईनची व्यवस्था चांगली झाली नसल्यामुळे आजही लोकांना एक दिवसा 8 पाणी मिळतं। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकारने एमजीबीच्या माध्यमातून 185 एमएलडी पाणी दिलं। मी शासकाचं एमएलडीचं मनापासून अभिनंदन करतो। ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एमजीबीची आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे, परंतु अध्यक्ष महोदय 5-6 वर्षापूर्वी 5% काम बाकी असलेलं आजही तेच काम बाकी आहे। आमच्या शहराला ग्रामीण भागाला या पाणीपुरवठा आजही होत नाही। 20 वर्षापासून बांधलेल्या टाक्यामध्ये आजही एक थेंब पाण्याचा पाणी गेलेला नाही। अध्यक्ष महोदय, अनधिकृत बांधकामाबद्दल बोलायलाच नको। 872 अधिकृत ज्या जागा आरक्षित केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा 50% आरक्षित जागेमध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। इथली जनता नागरी सोयी सुविधेपासून वंचित राहणार आहे। अध्यक्ष महोदय, प्रधान करोडो लोकांना घरं देतात, आमच्या इथे गरिबाची घरं तोडण्याचं चाललं आहे। अध्यक्ष महोदय, त्या गरिबांचा काही दोष नाही। आमच्या भगिनींनी सौभाग्य अलंकार विकून तिथे घरं विकत घेतलेली आहेत, परंतु तिथल्या असण्याच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणामध्ये त्यांच्या घरात तोडण्याची वेळ आलेली आहे। तिथे डंपिंग ग्राउंड ज्या शहराच्या भागात आहे, आजूबाजूला तिथे नागरी वस्ती आहे, त्यामुळे ते डंपिंग ग्राउंडचं आणि ते एसटीपीचं आरक्षण बदलावं असं मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आणि दुसऱ्या ठिकाणी ते डंपिंग ग्राउंड आणि एसटीपी न्यावं अशी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, बोलण्यासारखे विषय खूप आहेत, आम्हाला 1 मिनिट अजून द्यावा अशी मी विनंती करतो। वाहतुकीची प्रचंड कोंडी अध्यक्ष महोदय आहे, आमच्याकडे 4 ब्रिजची रेल ओव्हर ब्रिजची अत्यंत आवश्यकता है। आप सभी ने किस तरह से राजन नाइक जो अभी नए आमदार बने नालासोपारा विधानसभा के, उन्होंने अपने प्रश्नों को विधानसभा में उपस्थित किया और ऐसा लगता है क्या ये 41 बिल्डिंग में से जो बिल्डिंग अभी बची है उस पर डिमोलिशन होगा या वो फिर सरकार उन्हें कहीं ना कहीं सराहना दिखाते हुए उनको तसल्ली देगी। अब ये देखने वाली बात होगी कि क्या क्या अधिकारी, कौन कौन अधिकारी ये सभी इसके पीछे जो कारणीभूत है उन पर शासन किस तरह की कार्रवाई करते हुए नजर आएगी। अब तक के लिए इतना ही। हमारे साथ बने रहिए, हर पल की अपडेट हम आप तक पहुंचाते रहेंगे। नमस्कार।